जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांकडून जमा होणाऱ्या सुरक्षा अनामत रकमेतील तब्बल 111 कोटी 63 लाख रुपयांचा बनावट धनादेशाद्वारे अपहार करण्याच्या कटातील मुख्य दोन आरोपींना जव्हार न्यायालयाने दिलेला जामीन भिवंडी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने रद्द केला। तसेच दोन्ही आरोपींना 12 डिसेंबरला जव्हार येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। मात्र सायंकाळपर्यंत आरोपी हजर न राहिल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये विक्रमगड नगर पंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गट उपनेते निलेश सांबरे यांचे सख्खे मेहुणे निलेश रमेश पडवळे उर्फ पिंका पडवळे तसेच जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा शाखेत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेला यज्ञेश अंभेरे यांचा समावेश आहे। जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांच्या सुरक्षा अनामत रकमेवर डल्ला मारण्याचा हा प्रकार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला। यानंतर 28 नोव्हेंबरला या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्याच रात्री दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती। 29 नोव्हेंबरला आरोपींना जव्हार न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। त्यानंतर 17 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती। दरम्यान आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने जव्हार न्यायालयाच्या आदेशाविरोधात 5 डिसेंबरला भिवंडी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती। मात्र जव्हार न्यायालयाने 8 डिसेंबरला दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज मंजूर केले। यावर भिवंडी अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 डिसेंबरला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून जव्हार न्यायालयाचा जामीन आदेश रद्द केला। तसेच आर्थिक गुन्हे शाखेला आरोपींची पोलीस कोठडी मागण्यासाठी नव्याने अर्ज सादर करण्याचे आदेश दिले। भिवंडी न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही आरोपींना 12 डिसेंबरला जव्हार न्यायालयात हजर राहणे बंधनकारक होते। मात्र ते हजर न राहिल्याने पोलिसांनी अटक वॉरंट मिळवण्यासाठी न्यायालयात विनंती केली, ती न्यायालयाने मान्य केली आहे। एवढ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारात गुंतलेल्या आरोपींना सुरुवातीला जामीन कसा मंजूर झाला असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे। सामान्य नागरिकांना किरकोळ प्रकरणात जामिनासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात। मात्र कोट्यवधींच्या अपहारातील आरोपींना दिलासा मिळणे ही बाब अनेक शंकांना जन्म देत आहे। या प्रकरणामुळे न्याय प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।